बारामतीमध्ये घर शोधताय? मग काळजी करू नका. तुमच्या स्वप्नातील घरासाठी आता एक परफेक्ट निवड. बारामतीमध्ये विद्या प्रतिष्ठानजवळ मुक्ती ग्रुप यांचा पार्क अभिलाषा प्रोजेक्ट घेऊन आले आहेत. आकर्षक 1, 2 and 3 BHK लक्झरियस फ्लॅट सह पेंट हाऊस. आधुनिक सुविधांनी सजलेला सुंदर प्रोजेक्ट. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल आणि शहराशी उत्तम कनेक्टिव्हिटी. सुखद जीवनाची सुरुवात करा पार्क अभिलाषा सोबत. साईडचा पत्ता विद्या प्रतिष्ठान जवळ रुई, बारामती. अधिक माहितीसाठी कॉल करा 7030 93 97 15 आणि 7030 93 97 16. धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या घरामध्ये. खरा घरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. घराघरातून पुढारी झालं करून समजा उचापती. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. हे चांडाळ चौकडीच्या घरामध्ये. सतुशा, हा. मी आलो म्हण गावात काढायला लागला का? पाटील 2-3 वेळा काढलंय गावात. अरे सारखं जर गवत काढला असतं तर ती केळी मागच मोठी झाली अशी झाडं. कशाची झाड मोठी होते ते गावात वर चाललं आणि केळीची झाड राहिली खाली. कसं काय? मग काय मग गवत काढलं तर केळीला खत पाणी मिळेल ना वाढायला. खत पाणी सारखंच आहे त्याला. मग कशी काय वाढायला गेलीत? कसली रोप आणल्यात मला तरी काय माहिती. आता कसली रोपं आणलीत? अरे कृषी प्रदर्शनातून आणलीत ही रोपं आणि सुधारित किती केळी आहे युग. म्हणला 6 महिन्यात येईल त्याला फळ. येते ते 6 महिन्यामध्ये. 2 वर्ष झालं अजून केळीला काय फणी तरी आहे का? अजून गुडघ्यालाच आहे ती. अरे बाबा, गावत्याच्या मुळ्याने काय केलंय, ती केळाची बुड इडून टाकली. ती सगळं पाणी खाती, गवत खाते. ती काय काढतोय की गावातच काढतोय. काढा काढा. मी सांगेल तेव्हा तुम्ही काम करताय. मनानं काय काम करायचं सुचत नाही तुम्हाला. अहो पाटील 2-3 वेळा काढले. 2-3 वेळा काढलंय. मला लागला शिकवायला तो कंडिकर मध्ये तर दाढी करायला लागला पाटलाची. तो खोऱ्यानं वरचं गवत खोडून काढू नको. बुळा सगट काढ, मुळा सगट उग. ही काय दिसतंय का? ही कसं आणि काढतोय? हे बघ तुला मी सांगतो, हे केळीच्या बोतल्या आळ करायचं आणि पाण्यानं गच्च भरायचं. बघ कशी केळी वाढते ते उग. हा पाटील बोला अध्यक्ष. रानात तुम्हाला हुडकायला घरी गेलो. हा. मावशी म्हणल्या सतोशन दोघं रानात गेल्या. हा, हा, हा. तुम्ही बघा तुमची रानातली कामं आणि आम्ही हिंदू बोंबलत गावची भांडणं मिटवस्तोर. आता काय करायचं? काय कोणाची भांडणं झाली आणखी? अहो रात्री सरपंच आलं होतं. हा त्या चेअरमनचं आणि सरपंचांचं काहीतरी ती बांधावणं किंवा ते रानात काहीतरी वाद झालाय. हा आता वाद मिटवायचा ठेवून हा तुंबळ युद्ध झालंय दोघांच्यात. हाणामारी. आणि मला शंका आहे ही संजय मेंबरने पेटावला असेल बघा भांडण. आयला माणसं आहेत का जनावर आहेत? एकामेकाला चांगलं धोपाटते ते उग. एक तर त्यांचं सारखं आधीमध्ये काय होतं माहिती आहे का, ग्रामपंचायतच्या टेंडरवरनं सारखं दुसपूत चालू आहे आणि तो राग नेमका रानात निघलेला असणार आहे. सरपंच आलता माझ्याकडे, म्हणलं अध्यक्ष तुम्ही सांगितलं तर हे भांडण मिटल, नाही तर डोकी फोडाफोडी होईल आमच्यातल्या आमच्यात. ह्यांच्या भांडणात तुम्ही वैतागून गेला. अरे सर्वसामान्य माणसाची भांडणं एक ठीक आहे म्हणून, पण हे गावचे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांची भांडणं मिटवायची वेळ आपल्यावर येते म्हणजे किती दुर्दैव. मी रात्री त्यांना सांगितलं तुम्ही सरपंच घरी जा, हा. शांत झोपा. मी आणि पाटील उद्या सकाळ सकाळ तुमच्याकडे येतो. आम्ही आल्यानंतर ना हा टाचणी सुद्धा तुमच्या दोघांच्यात वाजणार नाही एवढी शांतता आम्ही करून टाकतो. चांगलं खडसावून सांगितलं ना तुम्ही. हो मी बोललोय की मग आहे. पण आपल्याला जावं लागेल. आणि हा. काय करताय तुम्ही? ही केळी बघा ना कशी. अयो ही प्रदर्शनात आणलेली आपण ही रोपटी होईल. हा हा ये 2 आणलेली. काय कौतुकाने 2 आणलेले सांगताय? काय झालं? अहो माझी केळी किती मोठी झाली होती, त्याच्या फण्या आल्या होत्या, केळी खाल्ली, केळी काढून पण टाकली मी, आणि तरी अजून गुडघे एवढंच आहे बाई. बघ सतुषा ऐक. नाही नाही, आमची रोपच खराब आणली ती पाटलांनी. नाही नाही खराब नाही. गाडीची काय? ज्यावर शेती केली ना असं होतंय बघ माझं. मला एक शंका आहे. हा काय? ती प्रदर्शनात आणलेली ही रोपं नाही हा ती महत्वाची रोपं चांगली किमतीदार होती, ती तुम्ही मेहुणीला दिलेली असणार आहेत रोपं. हा हाँगकाँगच्या मेवणीला. हा दिली ना. हा आणि मग ही कशी येतील? हा. गुडघ्यावर नाही गोठ्यापर्यंत राहतील की. याच्या हायला मेवणीने टांग मारली म्हणायचं. कशी? आता तुम्ही दिले तर मेहुणीने टांग मारली बाई. प्रेमापोटी भावनेच्या हरिकाने कर्तव्यापासून माणूस मुक्त आहे बघा. बर ऐका,
तिथं सरपंच पार्टीला हं. व्यवस्थित खडसून सांगायचं आणि ते आपल्या काय ऐकण्याच्या बाहेर जाणार नाही ते. असं ए, तुझ्या पाटील येतील तासाभरात ना हा? तोपर्यंत तू काय कर, आळी कर त्याला करतो, आणि करतो. 2-4 गागरी पाणी वत. हा. सुभाषराव काय करायचं तुम्ही तर वैतागून गेल्या भांडायला बसा. आपण गेल्याशिवाय कळणार नाही नक्की कशावर झालंय. तुमचं बघा नका लिची बिची मिळमिळी धोरण करू नका डोळ्यासारखा बोलू नका चांगलं तराटपणे बोला मी आहे तुमच्या माग हा मला घालता पुढं तुम्ही हळूच सरकता. कशाला चला की तुमच्या बरोबर येतो मी. पाटील बोला आजपर्यंत आपण एवढं तंट मिटावलं पण जिथं गेलोय तिथं आपल्याला यश आलं या असं झालं नाही की भांडणच मिटली नाहीत म्हणून. आपल्या शब्दाला धार आहे म्हणून यश येते आलं का लक्षात. हा. आणि आपण कसं गट तट राजकारण काय बघत नाही खऱ्याला खरं खोट्याला खोटं नाही नाही, तसंच पाहिजे. म्हणून टिकलंय आपलं. हा तराजू समान पाहिजे उगं. आता ही भांडण सुद्धा मला माहिती आहे ही संजू मेंबरनं पेटवलेलं असणार आहे बघा. नाही आता काही किरकोळ वाद होता ना रानातला. ही असलीच लोक ऐकत नाहीत आपलं पण सर्वसामान्य लोक आपलं ऐकतेच राहो. आला बाळासाहेबांच्या घराकडे जाणार रोड कॉन्क्रीटचा रोड झाला का नाही आणि आपल्या तिथं आहेत खड्ड. होय? ये, हं? जाता जाता बाळासाहेबांच्या घरनं जायचं का. घरी असेल का नस का गेला असेल प्यायला कुठं. नाही तर नको तिथं काय करता तुम्ही हा? तिथं घराच्या तिथं गेले पोरी चहा ठेव ग घरी चहा घेतलेला असला तरी पोरी चहा ठेव ग. नाही आता तुमच्या बोलण्यातून आलं ना बाळासाहेबाची आठवण आली ना चला देऊ. नाही फक्त चौकशी करून जाऊ हा. चहावी नको नाही तर तिथं म्हणचाल ठेव ग असं ते पितो. नाही नाही मी कशाला बनू. हा तिथं आपण सरपंच पार्टीच्या घरी चहा घेऊ. हा चला. हॅलो 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 राम. अरे हॅलो हॅलो तुला काय आवाज आहे ना काय राव. रेंज मध्ये या. पत्र्याव जावा पत्र्याव रेंज येईल तिकडं. मला इथं कांठिळ्या बसते ते. रेंज मध्ये आपल्याला जायचं या. अरे पलीकडच्या बिवायच्या जत्रेच्या तिथं काय झालंय लय गर्दी झाली या आणि बाजारावर वाहनं पलीकडे जाईना ती या लोक एकेमेकाचं ऐकणार ती आपल्याला ती जायचंय वाहनं काढून द्यायची नी साईड रस्ता करून द्यायला. अरे घरचं मारू दे मला घरची काम आहे ते घरचं सगळीच घरची करते ते दुसऱ्यासाठी जागा शिका घेवायच. या रेंज मध्ये आले फोन कर मला. बांधराव हा आणि 50 रुपये टाकून आण खिशात. ऐ पहिल्यांदा रानात जायचंय त्याला तिला खायला आणायला. आपण आणतो काल आणलंय मी मकाचं मोठं वज आणलंय हाती घासाचं आणलंय ते काय तिला नुसतं खायला घालते का आणि नुसते खाते घाला चुपती का लती. तुम्ही पण काल जेवलाय ना आज जेवायचं नाही. जमते का मला. तुम्ही अंगावर यायचं नाही. अरे डोक्यात माझे विचार इतका असत्याचं गाव कसं चालायचं तालुका कसा चालायचा जिल्हा कसा चालायचा महाराष्ट्र मग देश कसा चालायचा मी ह्याच्या विचारात आणि तुझं लतीला खाया ना आणि माझ्याकडे बघू नका रागात. असलं चालणार नाही मी डेंजर माणूस आहे. घर चालवायचं शिका पहिल्यांदा मग गाव चालवायचं जावा. आगायची का माझ्या मी अंगावली का आगायची काय तुम्ही येताय माझ्या अंगावर. राहायचं असलं तर राहायचं पिष्ट तुम्ही मारायचं. निघायचं मी इथं घर सांभाळते या. तुम्ही निघायचं 90च्या स्पीडनं. हॅलो काय यू काय अरे बा सांगू रामभाऊ होय. मग जावा ना इकडेच राहिला इथं कशाला येताय. अरे काय झाले माहिती का मला दुनियेत किंमत आहे आणि ज्याला दुनियेत किंमत असते त्याला घरात किंमत नसते. आणि लय चांगलं चाललं होतं माझं घर इतकं माझ्या आईच्या बापाच्या काळात सकाळी इंद्रायणी तांदूळाचा भात खायचो संध्याकाळी नफीचा खायचो आणि दुपारी आंबी बोर खायचो आणि तू माझ्या जीवनात आली आणि 3 टाइम रेशनीचा तांदूळांची आणि बटर खायची वेळ आली इतकी तर हप्पीच्या पायाची या. तेवढं मिळतंय ती बघा नाही ही पण खायला भेटलं नसतं. अरे दुर्गे ऐकी माझ्या डोक्यात असा विचार आहे एमआयडीसी बारामतीची कांबळेश्वर मध्ये आणायची. तू म्हणते ना काम करत नाही
कांबळेश्वर मध्ये MIDC आल्या बघ गावाचा विकास किती होतोय. होय मग आणि त्याच्यावर जाऊन बसायचं. MIDC मी काय मला राहणार हो मग कशी बोलशील नाक उचलून ते बघ. आता पत्र काय केलंय ती इथून पुढे करणार आहे ती सांगायला लागला मला. वयास बाहेरच्यांचं गुण घ्या. बारकी पोरं बी कमवून आणतात घरात आणि तुम्ही आला MIDC आणायला. एकट्यासाठी MIDC येणार का इथं? मग बारामतीला जायला परवडते का मला कामाला? हित जावं रानातनी. आई तर खायला शोकावले ते काय कसलं कामाचं सुचना. मग तुला सांगायचं राहिलं रात्रीच बिल्ट्रीचा फोन आलता मला. काय ब्रिटली क्रिकेट खेळतो क्रिकेटवाला तो बॉलिंग टाकतो तो ऑस्ट्रेलिया त्याचा फोन आलता. तो म्हणला बाळासाहेब तुम्हाला जर लय तिकडे ताण देत असले ना गावातले लोक बायको तर डायरेक्ट ऑस्ट्रेलियात या. कशाला पण काम आहे तिथं मला लगेच. कसले अगं काहीच नाही नुसतं बसून राहायचंय मैदानावर. क्रिकेट चालू असलं की बसायचं आणि तेवढ्यात तो पाऊस आला की पळत सुटायचं आणि तळवट वडत आणायचं आणि ग्राउंड टाकायचं. इथं घर गळतंय त्याच्यावर तळवट वाढायचं कळ ना. कामावर जावा मग मला गुंडवा. काय का बाय आहे का काय इतकी मोठी काम आली तर सन्मान ना फेरमान. हॅलो आला आला रेंज मध्ये आला रेंज मध्ये आला. हॅलो बोल की रामभाऊ. आता कशाला आला का रामभाऊ? माझी एवढी सोन्यासारखी बायको असताना दुसरी नको 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 मला दुसरी बाय. कुठे कट झाला काय कट झाला असेल, अहो कट किती 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 शेंडे लावतात. निघा पहिल्यांदा लवकर उठायचं घरातून आणि कामाला निघायचं. कुठं मी नाही बाबा काय जाणार कुठं. उठा तुम्ही उठा उठा उठा. अरे काम नाही उठा केलं. पटकन. त्याशिवाय खायला मिळणार नाही घरात. हा तिकडं पाटील बोला. ही मुरुम दिसतोय का नाही हा ते आपल्या हिरवीला मुरुम दिलाय बरं का मी असं बाळासाहेबांना. हा हल्ली मुरुम लय महाग झाला बरं का. हा आता दगडा मातीला लय किंमत आली हल्ली. आता त्या गरीबाचं एवढं पैसे गेलं असतं म्हणलं बाबा घेऊन जा काय करायचं. हाय का घरी? गेलं बोबलेत कुठं? घरी झोपलेला असणार आहे बाळासाहेब. अय बाळो दम देऊ नका. बाळो हा बाळासाहेब. काय हो भाऊजी? बाळासाहेब कुठे इथं? गेला असतील हिंडायला कुठं तरी. आता काय पोरग सोरग काय हिंडायला? तूच काहीतरी काम सांगितलं असेल त्यांना. अहो पाटील मी त्यांना सकाळी सांगितले रानात जावा त्या म्हशीला खायला आणा. तर त्या राम भाऊजींचा फोन आला आणि तिकडे बंधाऱ्यावर गेले ती. रामभाऊजीला कळतं का नाही आता ते कामात तुम्ही धंद्याचं नाही बघायचं. सांगायचं. बंधाऱ्यावर बोलावलंय काय बंधाऱ्यावर काम आहे. अहो तुम्ही दोघं जण रामभाऊला कशाला दोष देताय? हा हे तू सगळा लाड केला त्या बाळासाहेबाचा. हा साधा नवरा सांभाळायचा तर काय प्रपंच सांभाळणार आहे तुम्ही? तू लाड केला का नाही? त्याने मग ते असं सखावले ती. तुम्ही लाड केलाय आम्ही पोरग कसं- पोरग माझं पोरग पोरग करून. आमच्या दोघांच्या जर ताब्यात असता का ना बाळासाहेब असा सुद्धा सरकार सरळ केला असता. हे तुम्ही काय करता बायका लाड करता नवऱ्याचं आणि आमच्यापेक्षा बोबलत बसताय. पाटील ऐका बाळासाहेबांची चूक आहे. वहिनी काबाड कष्ट करतात पैसे कमावते त्या एवढा चांगला संसार वहिनीच्या जीवावर झाला या. बाळासाहेबांनी नुसतं बसून खायचं दारूला पैसे घालवायचं. हा तुम्ही म्हणायचं बाळू दर 100 बाळू दर 50 तुमचं नाहीतर पण लाड आहे. आणि मलाच बोलते ते आणखी. आणि तुम्ही कमवले पैसे डब्यात सुद्धा घरामध्ये बँका नाहीत का तुम्हाला? मला फक्त भाऊजी माझी विनंती आहे त्यांना 4 गोष्टी चांगल्या सांगा आणि कुठेतरी कामाला लावा. नाही नाही बाळासाहेबांना पण सांगणार रामभाऊला पण सांगणार. रामभाऊला सांगणार रामभाऊ तुमचं चुकतंय. हा पाटील मी बोलत असताना अजिबात तुम्ही मध्ये पडायचं नाही आता. नाही 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 बाळासाहेब तसा चांगला आहे. त्या रामभाऊमुळे बिघडलाय तो. रामभाऊ लय खडूस. माझ्या छोट्यानं तर वेगळंच सांगितलं. काय? 50 रुपये मागितलं की पाटील लगेच काढून देते ती. मी हो. अबाबाबाबाबाबाबा. काय छोट्या बोलतोय बारकं पोरग आणि त्याच्यात तू लागला विश्वास ठेवायला म्हणून तर तुमच्या संसाराचं महाभारत व्हायला लागलं. ऐका वहिनी नको त्याचं ऐकताय. वहिनी तुम्ही काळजी करू नका. आज ना ते भांडण आम्ही थोडंसं सरपंच पार्टी झाले थोडंसं मिटवायचं बाजूला ठेवतो. पण बाळासाहेबाला आज निक्षून सांगतो आजपासून आमच्यावर फिरायचं. रामभाऊवर किंवा आयरा गायऱ्यांच्यावर गावात फिरायचं नाही. आमच्यावर फिरायचं सांगतो. तुम्ही काळजी करू नका फक्त तुम्ही शांत बसा. रामबापासून तुटला की संसारामध्ये गुतला एवढं मात्र लक्षात ठेव. मला तीच पाहिजे पण. तुम्ही टेन्शन घेऊ नका बोलतो आम्ही. हा, मी बोलतो. अहो, जाऊ. थांबा की चहा ठेवते. असं म्हणताय? हा चहा ठेवते. बसा. बरं, दुधाचा ठेवा. दुधाचा ठेवा तिथं भांडण मिटवायचं आणि दुधाचा राहू द्या वहिनी नंतर पिन. दुधाचा ठेवा हा दुधाचा प्यायला लागलाय चहा. तू माझा भाऊ आहे. भाऊ आहे? हो तुम्ही कोणाचं आम्ही कोणाचं कसं काय भाऊ झालं? असं होईल का? तुला कळतं की तुम्ही कोणाचं ना आम्ही कोणाचं आणि मग कशाला आमच्या दारात थांबलाय? चालतं हो. भाऊ संग चांगलं संबंध.
भाऊ भाऊ कुणाचा तू कुणाचा काय संबंध आहे हा? ऐक, हे तुझं असं पुढचं बोलणं ना म्हणून तू मार खातो. ऐक, गावातली बगल बच्चे माझी मित्र कंपनी कुणाचं मार्गदर्शन घेतात? कोणाचं? गाण्याचं. अरे भाऊचा तर किती दिवस राहिले? पोर तुम्ही शिवाय देतात, तू निघून गेला का? अरे मागे कुत्री कुणाला बघतेतच की, तोंडावर टाप आहे का बोलायची? हा, किती केलं तर गाणं म्हणजे वाघ आहे. हा, ध्यानात ठेव. ही पोर म्हणते ते आयत्या पिठावर रिगोट ओढतोय. कोण? पोर. त्यांचं काय ऐकतो कोणाचं? बुकणाराकडे लक्ष द्यायचं नाही, त्यांना तुकडा टाकायचा आणि पुढं निघायचं. तुला काय सांगतोय माहिती आहे का, तू चारा करत जाऊ नको. तुला कुणी जर काय विचारलं, तुझं तोंड चालवायचं नाही. म्हणायचं थांबा मी 5 मिनिटात जाऊन आलो घरनं, मला विचारायचं गाणाभाऊ त्याला काय उत्तर देऊ, काय उत्तर देऊ, आणि मग इथनं माझ्यावर ऐकायचं आणि त्याला जाऊन उत्तर द्यायचं. आलं लक्षात? पुढे जाशील तू, तुझं लग्न सुद्धा राहणार नाही. हा, लग्न होईल, चांगला प्रपंच होईल, घरदार होईल. आणताय कसं काय? का मॅनर्स नावाची काय गोष्ट आहे का? थोबाडीत मारल्यावर उभं राहणार आहे का? त्याच्या अगोदर कळत नाही घरातला एक करता धरता पुरुष आला. ह्यानं बोलाय गुतावलं, मी पाया पडणार होतो. शेख कवा पाया पडणार होता? आता पडील. ठीक आहे, तर बळीगाड इकडं हो. भाऊ, ह्याच्या गोड बोलण्याला तुम्ही बळी पडू नका बरं का. लय गुळगुळ करतोय तुमच्या पुढं. भाऊ, अख्खं बालपण तुमच्या पायाशी मी घालवलं, किती सेवा केली तुमची. आणि ही पोरगं काय आलंय, आई पाया काय पडतंय, तुमचं लगेच मन काय जिंकतं राव. का नाही तुमच्यासाठी लय मार खाल्लाय राव. तुमच्या सख्या बायकोनी बी एवढा मार खाल्ला नसेल. काकीला मारल्या मी कशासाठी इथं? काय करशाल शेषा? मापात राहायचं. रान मऊ लागलं म्हणून काय नांगर घुसवत बसायचं नाही. त्यात पीक येतंय नाही येतंय ते बघितलं पाहिजे. शेणपानं जर केलं जे भासडेन. एवढा रेंदा उपास मारू नाही असं मला वाटतं. उपकार करते काय? कोण कोणा उपकार करत नाही. पुढचं बोलू नको. ना तुझ्याकडे काय रसिकता, सौजन्य ह्या गोष्टी काय विकून खाल्ल्यास काय? तुला कळत नाही? आज माझा वेगळा लुक बघून तुला माझ्याबद्दल काय 4 शब्द प्रेमाचे काढू वाटले ना? अयो अयो, सॉरी भाऊ बरं का. अरे मी कसा दिसतोय? मी विचारल्यावर सांगणार काय? ओ लका 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 भाऊ. भाऊ, फक्त एकाच गोष्टीची कमी बरं का. एकाच गोष्टीची फक्त कमी. नाही तर तुम्हाला सांगतो, तुम्ही माणूस म्हणजे नंबर 1 दिसणार. कशाची कमी? फक्त भाऊ माहिती आहे का, तोंडात एक पान पाहिजे आणि होट तुमचं लाल पाहिजे. बाजारातला दलाली शोभणार तुम्ही. नालायक, निवळ बिंडोक माणूस आहे. ह्याला काय अकलीचा ही नाही. बघ, अरे कुणाचं कोण पोरग तुला बिंडोक म्हणायला लागलं? म्हणलं नाही तर काय? खुशाल मला दलाल ठरवतोय. अहो, गुरुवारच्या बाजारात दलाली असंच असते शेम, म्हणून म्हणलं. नीट बोल की बाबा अजून तरी. जे भासडेन गाण्या शशी, मनापासून सांगायचं, मनापासून सांगायचं, निसंकोचपणे सांगायचं. कसा दिसतोय बाळा? मनापासून सांग का? तुम्ही डिक्टूच्या तमाशाच्या मॅनेजर गत दिसताय. आहो बावळाटा, तमाशातला मॅनेजर म्हणतो वैर. हा बरं, मस्त बिस्तर म्हणला ना तमाशातला. भाऊ गोळानं फुटला असता की राव. अजून फोडेल ना फोडाच भाऊ. बावळाटा, हा तमाशातला मॅनेजर म्हणतो वैर. नालायक. हा बरं म्हणलं ना तमाशातली मावशी दिसली म्हणून. मावशी? ए, तमाशातली मावशी, मॅनेजर, दलाल ही सुद्धा माणसं आहेत. व्यवसाय करतात, मोठे होत्यात. पण ज्याचं त्याला जे ते काम सोपतं. मला ती उपमा द्यायची काय कारण? काय कारण? काय कारण? काय कारण? काय कारण? काय कारण? काय धंद्याच्या नावाने बघ, त्याला नाव ठेव, त्याला नाव ठेव. काय करू? काय करू? उठा, इथं बसा. बस इथं बस. अरे असल्या तुमच्या कर्तृत्वाने, अरे असल्या तुमच्या नालायकपणामुळं, बावळटपणामुळं गावात किंमत राहिली नाही. लोक नावं ठेवायला लागली. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, घरातल्या कर्त्या पुरुषाला घरातल्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे, तर त्याला समाजामध्ये किंमत असते. घरातल्यांनी जर मुंगळं चिटाकल्यासारखं असं चावं घेतलं ना, त्याला बाहेर कुत्रा चिरत नाही.
ही समाजाची रीत आहे आणि ही कायम ध्यानात ठेवायची. कळलं कळलं? हो कळलं भाऊ. आजपासून मी बाहेर जाताना माझ्या समोर मान झुकून चालायचं, माझ्या आजूबाजून चालायचं, माझ्या सावलीसारखं माझ्यासोबत असायचं. भाऊ हवा सुद्धा तुम्हाला चिटकून देत नाही मी. मी आल्यापासून थोडी इज्जत वाढली नाही तर रामभाऊ पहिल्यापासून इज्जतीत असणारा माणूस आहे. तिथं विषय गंभीर, तिथं रामभाऊ खंबीर. तू दगड होता, रामभाऊ म्हणजे परिचय. तुला मी चिटाकलो, तुझं सोनं झालं. जीभ जर चालवली तर हसडीन बरं का. याद राखा, माझ्यासोबत कायम बरोबर राहायचं, सावलीसारखं वाऱ्यासारखं माझ्यासोबत राहायचं. कळलं? भाऊ मी तर तुमच्या बरोबर राहणार. वारस तुम्हाला शिवून देणार ना अजिबात. तुम्हाला शिवू नको, तू रानात जा, तू रानातलं काम बघ. शशा तू माझ्यासोबत राहा बॉडीगार्ड सारखा. मला जर कोणी टच जरी केलं तिथंच आडवं करायचं. मला तब्येत बनवाय जिमला जावं लागेल. ए नसली तब्येत तर अशी मुद्दाम छाती काढायची. विश्वास पण भाऊ मी काय म्हणतो या ह्याला उसना अवसान आणावं लागतंय. मुळचंच अवसान आहे ना माझ्या अंगात. नको, तू तर उद्योग वाढव. तू शशा बारा भांडण आणतो तू काहीतरी कुणाचं. शशा नुसता नाटक करल असं, आणि तू खरोखर हाणशील. गणा भाऊ नुसतं आण म्हणा. असा करतो तो, म्हणून तू नको. तू राणा जा आणि तिथं काम कर दाना दाना. होय का? अरे माझ्या गणा करतो की अरे काम? उठके मग. शशी लय नावाजला म्हणजे गाव जायचं नाही, नीट राहायचं. तुम्ही म्हणला छाती फुगवा. चल ओठ. भाऊ इन शर्ट करू का? हाय असा चल चल. फुगवच्या दे. अरे फुगव के फुगव. ही एवढीच फुगते. माझ्या रूपानं भारल्या सखेत तुझ्या ही दिशा. बा छाती फुगली का दम लागतो. ए शशा, अरे छाती फुगाव तू का पृष्ठभाग मागे काढतोय. फुगाव. नालायक, असं रुबाबदार वाटलं पाहिजे माझ्यासारखं व्यक्तिमत्व. माकडासारखं चालू नको. कोत्र नाही बिन काय ताटून जायचं. ओ भाऊ बरं झालं तुम्ही इथे थांबला. हो. काय काय लांब बोलायचं. दोस्त म्हणजे आमचं चुलतं काय भाऊ? काही येड लागलं काय तुम्हाला? अहो भाऊ ओ अमरू साईड न काय दोस्त बिसतंय काय खांद्यावर टाकायला? दोस्त माणूस कोण आहे काय लक्ष देते का नाही तुम्हाला? चुलता आहे ना आमचा. हे काय चुलता काय संबंध तुमचा? तुझा काय संमत आहे? आमच्या दोघा संबंध माहिती आहेत का? आमच्या इथं भाऊचं लय घनिष्ठ संबंध आहे इथं. हे तसलं सांगू नको. आमचा चुलता आहे भाऊ. सर साईडला. कोण? येडक काय तुम्ही? आमेर, छोट्या, पप्प्या, उज्जैन, आता माझ्या हातात, माझ्या जवळ कोणाला येऊ द्यायचं आणि कुणाला लांब ठेवायचं हे माझ्या हातात. बॉडीगार्ड नेमला शशीला. किरकोळ माणसं. पण कशाला भाऊ? म्हणजे भाऊ काय तुमच्या संग काय बोलावं का नाहीच आम्ही? एक तर अपॉइंटमेंट घ्यायची नाही तर लांब बोलायचं. काय झालं त्याचं बरोबर आहे. माझ्या पाठीमागे एवढं हाडॅक आहे. कोणी येतंय कामं सांगताय, फोन 10-10 मिनिटाला करतंय. त्याच्यामुळे ही अतिरिक्त जबाबदारी मी शशीवर सोपवलेली आहे. आणि गाणं तर माहिती आहे का तुम्हाला किती बिनकामाचं आहे. त्याला रानात लावलंय. बरं का भाऊ? काय कामाना बरं का? शेम टू शेम राव तुम्ही सयाजी शिंदे दिसताय राव. भाऊ काय बोलतोय किरकोळ लागा? माणसांचं काय करत बसता? चांगलं बोललेलं शाबासकी बी दिली पाहिजे. व्हेरी गुड. तुला कळतंय का काय म्हणतोय ते? का? भारतातली इंटरनॅशनल कंपनी हिऱ्याची, त्यांचं सफाई कामगार दिसते तर. हिऱ्याच्या कंपनीतला सफाई कामगार सुद्धा फार महान असतो. आणि मी तर इंटरनॅशनल पुढारी. काय पण कसा बोलतोय लागा तू? वाचकल्या ह्यांच्या तोंडाला लागू नका भाऊ. भाऊ तुम्हाला भेटायचं म्हणलं ह्याला भेटावं लागणार पहिलं. आधी त्याच्याशी बोला आणि मग माझ्याशी अपॉइंटमेंट बोला. घ्यावं लागत. आपण लय खाजगी काम होतं राव. खाजगी घरी येऊन भेट. महिन्याभराने भेटतील भाऊ. घरी येऊन भेट आमिर. ए शशी, तिथं आल्यानंतर त्याला खाजगी कामासाठी लाव. जा पोरानो, माझ्याकडे वेळ नाही आता सध्या. आणि गावात सांगा शक्यतो असंच भेटू नका, का काही घडू शकतं. शशी बॉडीगार्ड आहे. गुच्ची टाकी टाका. हा ए चला पोरानो, गावा कामाला लागा. अमृत अमृत पप्या टप्प्या यांच्या तुम्ही नादी लागताय वजन देताय. आमिर नाहीच्या टायमाला शशी आपल्याला गोड बोलायचा. आता कसला काढलाय रे? बघ कसला बेडकावणी फुगलाय. जाऊन दे. चला भाऊ कशी काय वाटली दुटी?
मग कसं हाकाला सगळ्यांना. व्हेरी गुड. असं सतर्क आणि अलर्ट राहायचं. आता गावात चर्चा होणार. रामभाऊ जवळ पोचणे शक्य गोष्ट नाही. गावभर होणार, पोरं सांगणार. व्हेरी गुड. थांबा थांबा थांबा. असं सतर्क असलं की नो प्रॉब्लेम. येऊ द्यायचं नाही. गावभर होणार नीट. छाती कमी आणि पृष्ठभाग जास्त काढतोय तो. हा व्हेरी गुड. रुबाबात उभं राहायचं. रुबाबात छाती पुढं, नको ती गोष्ट आत. रामो, ए रामो, हिथं बसलाय व्हायला काय तू? ए रामो, कुठं कर भाऊ काय अंडू पांडू येऊ तवा डायरेक्ट अंग येताय तुम्ही राबाळ काका. तुमचा मित्र असेल पण ते आता बाहेर तसं जाता येणार नाही. माझी हो तारीख घ्यायला लागती भेटायचं म्हणलं का अगोदर त्यांची. रामोची होय? हो. अरे माझा मित्र आहे तो. नाही पण आता नाही मित्र ती. आता बघा तुम्ही एकदा. म्हणजे मग तू कोण आहे? मी बॉडीगार्ड आहे त्यांचा. हो बॉडीगार्ड म्हणजे ती लय मोठे मंत्री आमदार खासदार आल्यावर किंवा नटनटी आल्यावर त्यांना लोकांनी लय त्रास देऊ नये म्हणून त्यांच्याला ते पांगवा असतात. मी आहे म्हणजे लांब सारायसाठी. लांब सारायसाठी. हो म्हणजे त्याचं बॉडीगार्ड आहे होय तू? हो. तसली मोठ्या दांडाची माणसं असतात तसली? मोठाच आहे की. तू आहे होय? हो. त्याच आहे होय तू? हो. भाऊ वाचवा की कोणाच्या पोटचा आहे रे बॉडीगार्ड? वाचवा की राव. कोणा? बॉडीगार्ड नाही बे. बॉडीगार्ड बुकेज घालीन. शशा, अटी आणि शर्ती इतरांसाठी ठीक आहेत, पण बाळूसाठी ती शिथिल आहे. त्याला सांग आपलं काय कोण आहे आपण दोघा. सांग. टर्म आणि कंडिशन बाळूला लागू होत नाही. काळजातला माणूस आहे माझ्या. हाय बरोबर पण मला कधी सांगायचं. तुला सांगायचं राहुल, आय एम सॉरी. अहो पण माझं वांग वाचल्यावर सांगता का पार. ए शशा, बाळ्या माझ्या लय जवळच आहे. टच करायचं नाही त्याला. तपासताच करीन. मी कोण आहे आम्ही? मी कशाला काय लोकांच्या तर किंमत. बाळ काकाला हात लावते पण तुम्ही म्हटला सगळ्याला साईडला कर. वा बॉडीगार्ड आला होय तू? जाऊ दे सोड. त्याला नीट सांग. ए रामभाऊ, मला सांग की तू माग मला म्हणत होता मी गावासाठी लय मोठा प्रोजेक्ट आणणार आहे, गावात MIDC आणणार आहे. कधी आणतोय सांग केला का? काय झाले, माझी बायकोच मला घरी बसून द्याय नाही म्हणते. कामाधंद्याचा बघा, कामाधंद्याचा बघा. मग तू जर MIDC गावात आणली उद्याच्यालाच तर मी नाही म्हणजे वॉचमॅन फिचमॅन काहीतरी काम करायचो. वॉचमॅन मग बावळा नाही काय तू? का? मी तुझं स्वप्न बघतोय उंच काहीतरी पदावर तुला नेमणूक करायची. वॉचमॅन व्हायला निघालाय. मी गार्डन पाणी मारायला राव का? ए मध्ये बोल नको. तुला उलटा पालताच करे ना दिशे सोडून. हा अरे काय होते माहिती का, दम निघून द्या नाही बायको म्हणजे काहीतरी काम. मी गपसन असं वाटतंय का तुला बाळू? आमदार साहेबांकडे माझ्या एवढा 2-4 दिवसात येत असली तर बघ. सातत्याने पाठपुरावा आहे. मी उद्या पण आमदार साहेबांची भेट घ्यायला जाणार आहे. मला माहिती आहे आपल्या परिसरातले अनेक तरुण बेकार आहेत. त्यांचा प्रश्न नोकरी पाण्याचा मार्गी लागला पाहिजे, त्यांची लग्न झाली पाहिजेत. आणि म्हणून बाळू मी 100% तुला न्याय देणार. हे बघ, त्या निमित्ताने MIDC बँक पण माझ्या अनाच्या डोक्यात आहे. बँक? हा आपल्या गावात? आपल्या गावात मोठी बँक? मोठी बँक. बँक तिथं आल्यानंतर मी कागद फाडाय राव का? ए कान ठाळीन. आमच्या गावातला का? तोंड फाडीन. नोकरीसाठी काय करतोय कुठे बी? मध्ये बोल नको. तू काय आहे? मी बॉडीगार्ड. हा सध्या त्याच पदावर राहा. मॅनेजर व्हायला बनगो. आणि तुझी बॉडी कुठं पण दाखव, पण बायापाशी दाखवू नका, नाही तर उठावं लागेल मला. हा ऐक, तू हाणायला लागलं की मला कंट्रोल होणार नाही. मी सुद्धा मारेन. गप तोंडावर. माझं बघ केला काय ते सांगतो बाळू. MIDC आली की बँक पण येणार गावात. गावात. आणि बँक आली की बँक मॅनेजर येणार, कॅशियर येणार. आणि तू फक्त कॅशियरच्या केबिन मध्ये निवांत पंख्याखाली बसायचं. मी हीच तुझी ड्युटी. तू स्वतः नुसतं बसून राहायचं, नुसतं बसायचं, कॅशियर पशी काहीच काम करायचं नाही. पंख्याखाली. पंख्याखाली. अरे कारण मग काय मला काम? तेच सांगतोय तुला. नोटात नोट गुंतली की डबल नोट जाऊन बँकेचा तोटा होऊ शकतो. म्हणून तिथं बसायचं. कॅशियरला असं वाटलं की नोटात नोट गुंतली, कॅशियर लगेच म्हणा जीप काढा, बाळासाहेब जीप काढा. लगेच अशी जीप काढ जीप. लगेच ते असं घेणार, अंगठा वाला करणार, खटा 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 नोटा मोडणार. परत गोळ झाला, तास 1.5 तासाने नोटा गुंतल्या की लगेच काय करायचं? खटकीने जीप काढायची. ते असं लगेच अंगठा वाला करणार, खटा खटा नोटा. अरे अशी किती वेळा जीप बाहेर काढायची रामभाऊ? बाळू
जेव्हा जेव्हा केशरला वाटेल की माझा अंगठा वाला करायचा आहे खाटकीने जी बाहेर काढायची खटा खटा तो नोटा मोजणार एवढं सोपं काम आहे. अरे हिताचं मी तुमच्या बघतून येण्यासारखं करतोय. काका तुम्हाला जमतंय का ना बघा नाही तर मी जी बाहेर काढा तयार आहे हो का? आता शशा तू जर माझ्या कामात ढवळाढवळ केली ना माझं काम काढून घ्यायचं ठोका टाकी ना मी तुला. अरे उलटा पालटा करू अरे मी नको भांडू लागा बाळू. एक तर काम नाही माणसाला. हे बघ आता जर छाती बाहेर काढतो तुम्हाला नुसतं जी बाहेर काढवाय ना असं ए अजून MIDC यायची मग बँक यायची तिथला पुढचा विषय. आईला मी म्हणतो काम बुक केलंय मी काम बुक केलंय बाळू. त्याला बॉडीगार्ड नेमलाय धोका आहे मला. काय आहे कुणी उठतं फटकीनं बोलाय बघतय. ए रंबा तुझा रुबाब कुठं वाढू दे महाराष्ट्रात माझ्या पुढे वाढवू नका रुबाब तुला सांगतोय मित्र आहे आपण. बाळा मी ठोका टाकेन तू त्या त्याला पोराला. कुत्र्यासारखा गोलमडत होता मी मध्ये पडलो. मग त्याला सांग की आपली मैत्री कोण आहे आपण दोघं काय वजन आहे लहानपणापासून किती प्रेम केलं एकमेकावर मरेपर्यंत सांग त्याला. बदामातली मैत्री लगेच सांग लगेच आता. आमची मैत्री ही बदामातली. हा ऐकते हा एक वेळ आम्ही बायकोला वेळ देणार नाही पण एकामेकाला वेळ देऊ. मित्र आहे आम्ही. हा मित्रवाणीमध्ये गारव्यासारखा कळला. दुश्मनांनी मध्ये बोलायचं नाही. चल बाळू कुठं मी सांगतो तिकडे चल. मला नको नेऊ तू रामभाऊ मला कामात अरे चल महत्वाचा विषय. ए बॉडीगार्ड अरे जाऊ दे मला घरी. ए चल अरे बाबा की गावात कसा जाडतो. अरे थांबाळू येत आंब चांगलं लागलं. एक काम कर वर थोडस चढण पाड आंब. आणि मी आंबा पाडतून तुझ्या हाताला मेहंदी लावली होय तुझ्या बॉडीगार्डला लाव की म्हणजे मी खातो शिव्या लोकांच्या. ध्यान ठेवाय का असला तुझा स्वभाव आहे रामभाऊ. अरे ध्यान ठेवाय कोणतरी पाहिजे ना येडा. आपण मी का चढू तुझा तू तुझ्या घरी नाही चढू त्याला आपण मी का पाडू. मी चढलो असतो माझा पाय दुखतो बाळू एक तुझं होय पाय. एक तर आपल्याला गावात वजन टाकायचंय आणि अशी छाटछूट कामं केलं नाव ना तू ठेवायची. नाही बाबा आंबा उंच लय रामभाऊ बाबा. असं करू का क्रेन आणू का क्रेन. आंबा पाडायला क्रेन मग लोणचंच करायचंय म्हणलं त्याला काय व्हायचं. अरे रामभाऊ आंबा पाडायला फलटणवरनं बारामतीहून किरण मागवायची त्याचा डिझेलचा खर्च त्यापेक्षा एकात लोणचं आणलेलं नाही परवडायचं तुला. ओ ऐशी म्हणजे अतिरिक्त खर्च होणार. डिझेल पाणी क्रेनचं भाडं बरोबर आहे बाळू पण हौसाला मोल नसतं यार. जाऊ दे किती बे पैसा नादच करत. आमच्या लोणच्याची बरी दिली असती तुमचं नाव सांगितलं असतं तर. ए तू यायचं लोणचं नंतर सीझन संपल्यानंतर आपण खाऊ. चल थोडं तरी पटाय पाहिजे रामभाऊ तुम्हाला. तुम्ही एक मोकळे बाळासाहेबांना काय कामधंदा सुचून देताय का नाही. रोज सकाळी उठलं की बाळो ये रे माझ्या घरी. नाही तसल्या वहिनी तडा तडा बोलत होत्या आणि हे बिनकामाचा माणूस. रामभाऊ तुमची जुनीच खोड आहे. गरीबाच्या चुलीत पाणी ओतायचं आणि स्वतःच्या चुली पेटवायचं राजकारण आम्हाला शिकवता का तुम्ही. अहो रामभाऊचा काय दोष आहे राव मीची तू रामभाऊ कर. तुम्ही बोलू नका अजिबात. मला करमत नाही त्याच्याशिवाय म्हणून. बाळासाहेब दोष तुमचा आहे तुमचा. ओ शाण्यांनो अतिशहाणपणा करताय का. ऐकून घेतो माझे. हा तुमच्या बायकांनी तुम्हाला शेपालेलं दिसताय माझ्या ताव काढताय काय. रामभाऊ ह्या बिचाराला कधी कामाचे पैसे दिलेत. दारोवारी चल रे एक बाटली देतो चल रे हे रानातलं काम कर. माझ्याकडे नाही काय राव. तू? ए, माझ्याकडे काही तू तुमच्यासारखी नालायक माणसं त्याचे पैसे बुडवतात म्हणून माझा आधार घेतो तो. तुमच्या संगतीत राहिलं म्हणून बिघडलंय. वहिनी नाही तसल्या बोलत होत्या. हा? माझ्या संगतीत चांगला आहे राहतोय तुमच्यामुळे बिघडलाय तो. आजपासून बाळासाहेब तुम्ही आमच्या संगतीत राहायचं. ह्या माणसाच्या अजिबात नादी लागायचं नाही. अहो रामभाऊचा नाही दोष राव रामभाऊ माझा मित्र आहे तुम्ही यार. बाजू घेऊ नका. ओ, तुम्ही त्याला काय गुलाम समजता काय आणि मला नाव ठेवायचं आणि माझं आणि तुमचं होईल. राहू दिला का बाळासाहेब मी काय म्हणतो बाळासाहेब त्या रामभाऊला शेती भाडी आहे तुम्हाला काय होतं सर. अर्धा एकर ती बी खाडखाड जमीन आहे कशाला त्यांच्या नादी लागताय. ओ शाणे ओ तुम्हाला सल्ला द्यायला कोण बाळूशिवाय घावलं ना दुसरं. मी त्याचा हिताचाच बघतो. नाही त्याचा पुल काढू नका पुतना मावशीचा प्रेम. पुडकं नाही ते ज्याचं जळतं ना त्याचं कळतं. आपण तुमचं घरी जळायला लागलंय. अहो घरी 4 रुपये कसं येतात ते बघा. ह्या मूर्ख माणसाच्या नका नादी लागू तुम्ही. शाणे, तुम्ही मूर्ख महामूर्ख तुमचं खानदान मूर्ख. हा. तुमच्या माहितीसाठी जगात- सांगतो पाटील तुमच्या बी माहितीसाठी सांगतो. माझ्या बापाकडे 40 एकर जमीन होती. गावचा लाभ पुरा करण्यासाठी 35 एकर विकली. त्यांची ही आवडत आहे. राहिलेले 5 एकर फुकेन नादच पुरा करेन. बाळाच्यात माझ्यात ढवळाढवळ करतं काय. जगात व्याख्यान देतात एवढं कसं पैसे कमवलं पाहिजे तर आणि ह्यांच्यावर अन्याय करता ना तुम्ही. पाण्याच्या घराचा शिमगा करून टाकला अहो, तुम्ही. शांत राहा नका तापू राव. अजिबात नाही बाळासाहेब ह्या माणसाच्या नादी लागू नका तुम्ही. आपला मित्र आहे तो. बाळांची का जळती काय कळणार मला. अहो बिचारी मला सांगा
कारभार कष्ट करते, कुटुंब चालवती, ह्या माणसाला इकडे फिरवतात तिकडे अंडी मटणावारी त्याला फिरवताय. हा उद्ध्वस्त होईल ना कुटुंब. नकाय कुठीच मनाव घेऊ होती आमची नवरा बायकोची प्रेमाची भांडणं. तुम्ही ह्यांच्यापाशी आम्ही नाही म्हणलोय का? ती पण प्रेम करायला भाकर लागतील, कष्टाशिवाय भाकर अरे, अरे, अरे. मिळत दिवसभर काम करावं लागतं तेव्हा तुमची चूल पेटती. कशाला ह्यांच्या नादी लागला असल्या बुजगावण्या माणसाच्या. म्हणजे बाळूची बायको किती जरी भांडली तरी त्याच्यावर प्रेम करते आणि तुमची बायको सकाळ संध्याकाळ आरती ओवाळते, शिव्या गाळी करते. कोणाच्या बायकांनी सोडलंय? कोणाच्या सोडलंय आम्हाला माहिती आहे ना तुमच्या बी बायकोनं. तंटमुक्तीचं ज्ञान बायकोला सांगायचं. पाटील की बायकोला बाळासाहेब, मी शेवटच्या भाषेत तुम्हाला सांगतो, आजपासून आमच्या दोघांच्या संगतीत राहायचं तर तुम्ही सुधारचाल. आम्ही आता भांडण सोडवायचं चालू सरपंच पार्टीचं. चला आमच्यावर. नका रामभाऊ या माडी शानदार आहे का? कुठलं या माडीशी? मला या माडीशी बाळून अजिबात तुमचं होय ना या माडीशी आणणार गणाला अन्नाला शेताला कामाला लावणार. तुम्हाला काय? आमच्या बायकांनी काहीतरी तुम्हाला झाडलेलं दिसतंय. चला. बाळू होत आहे. जा बाळू. चला जा जेवाय घाला बाळूला. सुधरून दाखवतो. चप्पल टाकी ना तिथं. पाटील तंटमुक्त अध्यक्ष बघायचो नाही. माझ्यापासून बाळून तोडून येता वर. हा काय करत होता? अरे कुत्र्यासारखी माझ्यावरती धावत होती. तू का बसलाय? तुम्ही म्हणला ती टर्म अँड कंडिशन, मग मी कशाला बोलत त्याला? टर्म आणि कंडिशन बायासाठी लागू आहेत, ह्यांच्यासाठी नाही. हे आयऱ्या गैऱ्यांसाठी नाही. चल उठ्या. सावधान. चल. तुझं मी आता ऐकणार नाही अजिबात. नुकसान माझं आणि तुझं ऐकायचं कशाला मिटावतो रे? सरपंच, मी तुम्हाला काल पण सांगितलंय की मी तुमची माफी मागतो. ती मुखजित्राबाई आहे. बरं 10 वेळा विचारायचं, 10 वेळा सांगायचं, तुम्हीच ह्यांना बोलावताय, तुम्हीच फिरून सांगताय. मी तुम्हाला म्हणलं ना माफी मागतो म्हणून. ऐका, करणीला बी चुकत नाहीत. पुन्हा माफी मागते आता. माझं ऐका, 1.25 एकर मकाचं माझं नुकसान झालंय आणि पुन्हा काय केलंय माहिती का? माझ्या एकट्यात गईनी 1.25 एकर मका खाल्ली का? मग काय? हा बर आता दोघांचं झालं का? वाजवून झालं? अरे झालं काय? ऐका, माझे जो बांध कोरलाय त्यांनी. कोणी बांध कोरला? ट्रॅक्टर लावताय आडवा तिडवान. बरं असू द्या. काय 10 फूट निघला का तुमच्यात बांध त्यांचा? कोणाच्या पार्टीत आहे ती? अरे पार्टीत असू दे. पार्टीत कोणाच्या? अरे आपलीच माणसं आपल्यालाच नाडतात. तुमचीच बायको जातीन सारखे दुपारचे तास खोरापटी सारखं आला का? पण बर मी सांगतोय तेवढं ऐका. शांतीत घ्या. किती वेळा ऐकायचं? लगा मी पेटावणारा माणूस जर तुम्हाला समजून सांगत असेल तर तू तरी ऐका. काल ह्या माणसाला सरळ सांगत होतो. बरं एकटाच होतो राहणार, ते बी एकटाच होतं. तिथं दुमासला असतं तर काय झालं असतं? आणि मग आब्रू कोणाची गेली असती? नाही ना. पार्टीची गेली असती आब्रू. पार्टीची गेली असती म्हणजे मग कळाय नको का? मग तुम्ही वाईट माघारी घेतली म्हणून काय होते? सरपंच हो का, पार्टीचा माणूस आहे हे आपल्या. 4 मॉड खाल्ला असतील मी म्हणतो. अरे मुख्या चित्रपाणी खाल्ले का ती खाते? अरे विश्वास ठेवायच्या लायकीचीच नाही. विश्वासघात करतात. विश्वास ठेवायला लायकी नाही ती. लायकी नाही ती. मग तुम्हाला लायकीला आम्ही लायकीत बसवलं की सरपंच केलं की तुम्हाला? हो मग मी कळत नाही. मी सांगतो ना तुम्हाला, माझं ऐकायचं का नाही? अहो मेंबर तुमचंच ऐकत आलोय राव मी. बर सरपंच काय म्हणणं आहे? बर त्यांच्या पांडवर खाल्ली म्हणा. चला उगावलीत नाही असं समजायचं. आपलाच माणूस आहे म्हणायचं. मग ते झालं. बांध कोरायचं म्हणजे सोपं नाही. ते अलीकडे चाललंय. मग तुम्हाला कुठं पाहिजे बांध? ही 25 संपली की सरळ बांध करून घ्या. 2 गुंठ रान ह्यांना राव काय लय पानाशाळा. आणि हो का, तुम्ही लय उराला वाळू लावू नका. आणि कशाला गेलता अध्यक्षाच्या घरी? कशाला गेलता? मिटवायला होय. मग त्याला बायको भीती का? सगळ्यांना बोलावलंय मी इथं. कोणाला बोला? सगळ्यांना, अध्यक्षांना बोलावलंय, पोलीस पाटलांना बोलावलंय. हा उरलं सुलं भाऊंना सुद्धा निरोप पाठवलाय मी. बंद. पाहू द्या काय व्हायचं ती. इंटरनॅशनल पुढारी होय. का ज्या माणसांना घरची भांडणं मिटत नाहीत अशी बोलावल्यात का वळीला? म्हणजे उद्या आपलं मिटलं की गावभर टांगा हाणाय मोकळी झाली. ही सरपंचाचं मिटावलं. चेअरमनची सरपंचाची भांडणं आम्ही मिटावली. का पंचवार्षिकचा पुढचा विचार करा. लाजा वाटू द्या. दुसऱ्याला मान कशाला देताय तुम्ही? म्हणजे तुझं किती वेळा ऐकलं मी. पण ह्या वेळेला माझंच ऐकायचं तरच राजकारणात यशस्वी होचाल, नाही तर असंच होणार. मग 2 पावलं मी मागवतोय का? कधी येत आहे? बऱ्याच वेळा. का 1.25 एकर खाल्ली म्हणताय? पांडवर नसेल खाल्ली तर 1.25 एकर खाल्ली म्हणताय. आपण खाल्ली कोणी मुख्य चित्रपाणी? मी काय म्हणतो, तुम्ही मागे सरा, ही मागे सरा. पार्टीचं आपल्या गावात वर्चस्व आहे.
त्याला नाव जाता का म्हणे. आणि ही आंडू पांडू बोलवू नका. भाऊला बोलावतो, पाटलाला बोलावतो. अध्यक्ष गळ्यात ताशा बांधूनच गावात येणार की सरपंचाची चेअरमनची भांडणं मिटावली. पाटील सुद्धा मारुतीच्या पारावर बसेल आणि म्हणे सरपंचाची चेअरमनची भांडणं आम्ही मिटावली. काय म्हणजे आपल्या पार्टीची आबरू चव्हाट्यावर मांडायची ही योग्य नाही म्हणून मी सांगतोय. संजू मेंबर कालच मिटलं होतं मी ह्यांना म्हणून माफी मागतो. जाऊ त्या गुराढोरायची कशाला आपल्या माफी मागायची नाही. येत होतं मैत्रीत माफी मागायची नाही. आपण तिघ मित्र आहे ना. हा मग हे पांडवर उगावलेच नाही म्हणायचं. चालतंय जाऊ का मी. तू म्हणला म्हणून मी 1-2 पाऊल माघार घेतो. तुमचं वाढायचंच माफीच मागायची नाही. आपण एका पार्टीने ना एका जीवन राहायचं. एक थंडगार सरबत गौरीला सांगतो. नको आमची मोटर चालली उसाव आम्ही थंडगार तिथं होतो प्याराव पाण्यात. बरं सरपंच त्यांना राहू द्या मला तरी पाच. चला आपलं भेटलं ना आता. मिटलं राव की आपण जीवा भावाची माणसं मिटायला काय झालं त्याला काय झालं सरपंच अध्यक्ष राम राम बाळासाहेब. अरे पाटील तुम्हाला फोन करायचाच राहिला. मिटलं बरं का आमचं. मिटलं काय किरकोळ भांडण काय असतं किरकोळ होती. तुझं माझं चालतं की आनंद वाटला. आम्ही याच्या अगोदर तुमचं मिटलं आहे तर आम्हाला आनंदच आहे. किरकोळ शेवट कसं आहे गाव शांत राहावं हा आमचा हेतू आहे. आणि आमचं टेन्शन कमी झालं, समाधान वाटलं, गावात शांत. आणि बाळासाहेबांना आम्ही काय घेऊन आलो म्हणलं आमच्या संगतीत राहा. आमची संगत जर तुम्हाला लागली तर सुधारतील. बरं हे रामभाऊ काय करतात ह्यांना दारू पाजायची चल रानातलं काम करायला. उद्ध्वस्त झालं कुटुंब. कशाला काढताय रामभाऊ चांगला आहे तसा माझा मित्र येतो. तुम्ही सारखे रामभाऊची बाजू वाढता हेच लय मला वाईट वाटतं. बाळासाहेब अध्यक्ष पाटील तुम्ही आला मिटवायला अख्खं गाव घेऊन आला तरी चालतंय पण नास का बांधला नाही तिला भारी झालं. कोण नास कांबा रामभाऊ असं बोलतात चेअरमन तसं नसतं. हाताची बोट सारखी नसते मोठं आवडायची सगळी. पाटील अध्यक्ष तुम्ही काय करा माहिती का ह्या चेअरमनचं आणि त्या रामभाऊचं एकदा मिटवा दुष्पद राहते ना. पेट्टू सारखं मिटवायचं काय तवा. बाळासाहेब ही मिटणारच नाही आयुष्यभर. काढा डोक्यात. आमची भांडणं मिटली. भांडणं करून कुणाचं चांगलं झालं. चांगलं झालंय. पिढ्याने पिढ्या भांडणं बांधावून कशावरून बी चालते. भांडणं जमिनीवरून भांडणं करणं सोपं आहे पण ते निस्तारणं लय अवघड आहे. बाकी काय त्यामुळं भांडणं नको. सरपंच तुम्हालाच आहे का आपण दोघंच पिलोय सरबत त्यांना कोण प्या म्हणायचं. सरपंच राहू द्या. बाळासाहेब ह्यांचं मिटलंय म्हणलं आपलं एक काम हलकं झालं. मला काय म्हणायचंय भांडणे तर चांगली नाही तेच भांडणाने वाटळ होतं आयुष्याचं मात्र होतं. पण एवढं तुम्ही जीवा भावाचे मित्र भांडणं पिटलं कशावर बाबा. किरकोळ म्हणजे काय झालं बाळासाहेब माझी गाय ह्यांच्या रानात गेली आणि कुठे 4 चिपड खाल्ली. आलो ना सरपंच छाती काढूनच म्हटलं सरपंच अहो माफी मागतो तुमची मुखचित्राबाई. बरं आता सरपंच एकटं होतं मी एकटा होतो. माझ्या जसं मनात आलं असतं तर उचलून आपटला असतं मी. मला म्हणलं जाऊ द्या मोरू द्या आपला हाय जेव्हा भाऊ होता माणूस. आणि तुम्ही उचलून आपटस्तोवर सरपंच ग बसला असतो. आणि मग काय केलं असतं केसच पाडला असता आडवा. चेअरमन थांबा चेअरमन मला कोण काय खरं नाही. चेअरमन सोडा तुम्ही थांबा सोडा तुम्ही गॅसची टंचाई सोडा पटता गॅस. होय का कोणाला मला बसतोय माझ्या नाकाला फाईट मारली. कुणी हाणली कोणी मारली फाईट काय माहित आता म्हातारी. हा पण बाळासाहेब कुठे आपल्याला दिसतंय बाळासाहेब अध्यक्ष हा नक्कीच म्हणलेलं असणार 100%. कुठं आहे नाही राव बाळासाहेब चुकी नाही खाना म्हणून गाडी टाकून वाटलं की माझं पळालं फुटली पळा वारंवा मारामारी झाली.
तुम्ही धरा. कुठं गेलं ते? तिकडेच गेले. पण मला माहिती आहे कुठं जाणार मला माहिती आहे. कुठं की रामभाऊच्या सासऱ्याला जाणार आहे. आणि मूर्खांना तुम्हाला तर अक्कल पाहिजे होती. हा ना म्हणलं की खुशाल तोंड फोडत बसलाय तुम्ही. आणि मग असल्या आयरा काय ऐकून घ्यायला मोकळं विकून कोण जायला काय रेचं की आयला काय रे सर कोण वारवा सरळ सांगा. ऐका मागाचं का थोडं झालंय का नाही मला काय लय वेळ लागणार नाही मग मी सोसराचा मारीन. वारवा पाटील. बाळासाहेबांनी मिटलेलं भांडण पेटवलं राव ही. बाळासाहेबांनी लय गुपित घाला केलाय. बर तिथं मिटलं होतं हाना म्हणलं हाणाची गरज आहे. काहीच गरज नाकातनं नव्हती. पार रक्त आलं राव माझ्या घरी. इथं बघा काय फाडलंय तुमचं कधी फाटतं नेहमीच. ऐका पाटील इकडे पळालंय म्हणजे मला माहिती आहे ते रामभाऊच्या आसाराला जाणार आहे. ते कुठं घरी सुद्धा जाऊ शकणार नाही. हा आता गपचूप रामभाऊच्या घराला येडा टाकायचा आणि बाळासाहेबाला पकडायचा आणि जाब विचारायचा. हा चला 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 पाटील पाटील चला. ए गाना ठेव अरे बा फोटो लवकर या फोटो. अरे हो अरे मॅटर झालाय मोठा. कसला अरे तिथं नाही व गेलो त्या अध्यक्षाने मला पाटलांनी नेलं पानं मिटवायला. तुला काहीतरी चांगलं शिकवतो म्हणून तुझ्या संगतीत बिघडेल म्हणून त्यांच्या संगतीत नेलं आणि तिथं गेलो तुला का त्यांनी तुला एक तर आधी बोललेली ती पाटील आणि ती नाही वय खुशाला माझा काही संबंध आहे का? आणि तुला वाईट वाईट बोलली मला सण झालं नाही. माझ्या डोक्यात रागत होता म्हणलं माझ्या रामभाऊला बोलतात म्हणलं मी कसा सण करेन. त्यांच्या बायकांना शेपालते ते माझ्याबद्दल बोलते ती. आणि तिथं गेलोय मी त्या सरपंचाच्या आणि त्या चेअरमनच्या तिथं सरपंचाच्या घरी बसली होती आणि तिथं गेलो तर तो खुशाल चेअरमन म्हणतो या अध्यक्ष तुम्ही पाटील बाळूदाजी तुम्ही बरं झाला आला ते तुमचा नासका आंबा आणला ना जोडीदार ती बरं झालं. म्हणजे ती संजू मेंबर नाही ना तुला म्हणले नासका आंबा आता हो माझी काय कारण आणि मग ते काय माहिती मग मी का म्हणलं का माझ्या रामभाऊला नासका आंबा म्हणतोय. आणि तू काय करत होता? मी गप बसतोय तवा लावली त्यांच्या दागण आलो पळून नेभार हानहानी झाली. या अध्यक्षाचं नाक तुटलंय इकडं होट तुटलाय. आपण मला सांगते ती काय माझा संबंध आहे गरीबाचा. बाळो हे सगळं तू माझ्यावल्या प्रेमापोटी केलं. मला सुभाषराव पाटील काहीतरी विचित्र बोलून गेली. त्यांच्यातली त्यांच्यात बी काहीतरी भांडणं झाली म्हणून मिटवाय म्हणून गेली. त्यांचीच भांडणं तू लावली. काय चुकलं तुझं? मी नाही लावली मनानेच लागली. एकच शब्द बोललो अरे हाना म्हणलं एवढं माझं काय चुकलं त्याच्यात. अत्यंत महत्वाचा शब्द बोललाय. ज्या शब्दामुळे खरंच हानहानी झाली असेल ही का तू बोलला? मला बोललेलं तुला सण नाही झाला. नाही मला नाही. मग त्याला काय भ्यायचंय? त्याला काय भ्यायचंय? येऊ दे की तुला हाणायला. नाही कुत्र्यासारखं तोडावले माझ्या दारात. चौक तुला पण मारू नाही त्यांनी. ए बाळू अरे शब्दाने मरत्याल चटणीची काय गरज आहे? चटणी मागली मग तुला ताणत्यात वय मला येऊ दे की. चुकावलंय मी त्यांना. येऊ देच तिथं झाडाखाली बसू. आल्याला तुडवायचे. तू मारशील का? दोघं बी मारायचं माग सरायचं नाही. अरे तू असाच म्हणतो कधी कधी पळून जातो म्हणून गॅरंटी वाटाना. ए शाणे जर तू माझ्यासाठी एवढं करत असेल तर मी तुझ्यासाठी नको करायला. मित्राला बोललेलं तुला सण नाही झालं मी का सण करावं? चल येतच डायरेक्ट कुठं? डायरेक्ट बाळासाहेब दिसलं का? आत गेल्यात. ए तुम्हाला नाही जाता येणार का? अपॉइंटमेंट घेतली भाऊची. कुठला भाऊ? आमच्या भाऊची घेतली का? कुत्रा विचारता का भावला तुझ्या? हा कुत्रा विचारता भावला? अजिबात तसं चाललं ना तुम्हाला. ए, डायरेक्ट जाऊ दे. जाता येणार नाही. एका चापटीतच पाडील हो तिकडे. आम्हाला सांगितलं बॉडीगार्ड अडवायला मी अजिबात जाऊन देणार नाही. कसला बॉडीगार्ड रानात काढायच्या कामात मी अजिबात नाही. काय कुठं आणलंय? एवढं काही माझी काठी द्या. द्या की मग. रामभाऊ असा कुठला टिकूची लागून गेला. आम्ही तसं जाऊन Bodyguard ने त्याला जाता येणार कशाला? नाही. त्यांची का आलोय माहिती तुला? एक स्थळ आलंय तुझ्यासाठी ते रामभाऊला विचारायचंय आम्हाला. हा रामभाऊला विचारायचं की बाबा आणू का नको स्थळ? चला मग आपलं चला माघारी. चला नाही जाऊन दे नाही तू इथं आतमध्ये. एक काम कर तू आणि भाऊलाच म्हणावं आम्ही जातो त्या पोलिसांना. नाही ना, पोलीस अधिकारी गावतो तुम्ही. जिकणी मुलगी आहे म्हणून आम्ही एवढी चिमट लावून आलो. तेव्हा का बाळासाहेब चला
मला कोणी काय म्हणावंच जरा तुम्ही मी बसलोय माझा काय संबंध नाही म्हणजे काय मोगला लागून गेली काय झालं रामभाऊ मग काय सोडावं काय दिसा नाही का नाकाड माझं फुटलंय ती होटाड फुटलंय ती कोणी फोडलं या माणसाच्या चुकीमुळे झालंय सगळं फोडलं कोणी भांडण मिटत आलं होतं ह्या माणसाने उद्योग वाढवला सुभाषराव थंड घ्या बसून मिटवू की तुमच्याच भाषेत बसून मिटवू बसून मिटण्यासारखी गोष्ट घडली आहे का हा किती गंभीर प्रकरण नाही काय झालं जिथं विषय गंभीर तिथं रामभाऊ खंबीर आहे ना अक्षरशः सरबत पिऊन घराच्या पाठीमाग बाहेरच निघायचं होतं या माणसाने अशी काय काडी फेकली काय राहत हानहानी झाली गॅसचे टाकीनं उचलून आपटत होते बेकार लागलं मला अहो अक्षरशः तुमच्यातली तुमच्यात तुम्ही मारामारी केली त्यात माझ्या बाळूचा काय दोष आहे सांगा की पण ह्याने कशाला म्हणायचं हा ना म्हणणार 100% म्हणणार ह्यो जर माणूस म्हणत असेल त्याच्या जीवातल्या जीव लगाला म्हणत असेल नासकांबा आम्ही बाळासाहेबांकडे आलो तुम्ही इथं काला काला का करताय मग माझ्या तुमचं दारात आमचंच काला. होईल. अजिबात नाही, तुमचं- आमचं आणि तुमचं होईल मग मग सांगतो. ऐका 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 बसायची बी नाही मिटायची बी नाही थांबा सांगतो रामभाऊ काय झालं ते काय झालं सरपंचांच्या रानातली काहीतरी मका ह्यांच्या गुरांनी खाल्ली तिथं बांध पोकारला हे चेअरमन काय म्हणलं की हो का बाळासाहेब ह्यांनी विचारलं बरं हिथं होता ना तंट होता जसे पाटील सांगायला काय हा काय झालं म्हणले सांगा भांडण मिटाव तुम्ही हे काय म्हणले की मका खाल्ली मग हे लय तन करत होतं मी एकटाच होतो माझ्या ताकदीने ह्यांना उचलून आपटला असं बरकडे डिले केले असत्या आणि हे काय म्हणलं माहितीये का ओ चेअरमन मग सरपंच काय ग बसल वय सरपंचाने हाणला असतं तर एवढंच म्हणलं आणि हे बी कसं पेटलं जी काय हाणाहानी जी झाली यांची मग चेअरमन बाळूचा काय ह्याच्यात दोष नाही बाळूला पेटवलं ना पाटील तीच मला म्हणायचं इजलेलं पेटवला इजलेलं त्याने मला आग होती नाकात फोडायची वेळ आली. एक सरपंच एक पोलीस पाटील एक तंटामुक्ती अध्यक्ष चेअरमन आहे तुम्हाला आखली नसून बाळू असा म्हणला मग आम्ही भांडणं केली अरे थोडी जनाची नाही मनाची ठेवा राव बाळूचा काय दोष आहे काय झालं चेअरमन नक्की अहो काय झालं माहितीये का काल सरपंचाच्या रानात माझी गाय शिरली आणि तिने 2-4 फक्त पान खाल्लं चिपाड खाल्ली सरपंचांना म्हणलं माफ करा खात नाही खाल्लंय गुरांनी मुका जनावर आहे सरपंच आलं ना छाती काढून जागाव बरं छाती काढून आगाव आलं सरपंचाला म्हणलं तुम्ही एकटं राहणार आहे मी बी एकटाच आहे म्हणलं उचलून आपटीनं हडकडिली करेल उचलून पण म्हणलं मी मान ठेवतोय मी तुम्हाला माफी मागतोय बाळासाहेब मागाशी काय सांगितलं मी मिटली होती कशी काय पिटली मला तीच प्रश्न पडला माझ्या मी तीच त्याला सांगितलं तुम्ही माझ्या काय नादाला लागू नका मी हडकडिली करेल सरपंच मला सांगा 2-4 शिपाड खाल्ली का किती खाल्ले मका खाल्ली अर्धा एकर नका कुठे खाती वय. तरी गप्प बस नका सरळ सांगतोय मग जा बघ आमच्या रामभाऊच्या दारात काय भांडू नका आम्हाला आम्ही भांडणं मिटवाय गेलो तर ह्यानी काडी फेकली आणि आता तुम्ही बी राहा टेम्पोच फेकला की काय केलं आम्ही काय घडलं म्हणून विचारताना तशीच भांडणं परत लागली अहो आम्हाला काय मिटवायच्या भूमिकेत आम्ही दोघे तुम्हीच काय भांडताय कधी मिटवलं आता आम्ही दोघं मिटवत नव्हतोय ताडा ताडा ह्यांची तोंड वाजत होती तर राव बघताय हसतायच की ह्यांच्याकडे बघून तुम्ही मला सांगा मान्य करा ना ह्यांची चूक आहे ती अहो 4 चौघात जर चेअरमन सरपंचाला म्हणत असेल तुला हिसका दाखवीन सरपंच तरी काय का बस रिंगणात बघा बघा आता काय लागा सुभाषराव थांबा माझ्या लक्षात आलं बाळूचा काय दोष आहे एवढ्या तेवढ्याने मांजरासारखी एकामेकाच्या अंगावर जातात माझ्या बाळूचं काय चुकलं आहे बाळासाहेबांची काय चूक नाही बरं का ओय बाहेरची माणसं येऊन हाना म्हणत असतील आणि तुम्ही जर एकमेकांची तोंड फोडत असाल अध्यक्षांची पाटलाची तोंड फोडत असाल तर तुमच्यासारखं मूर्ख आहे का कोण सही पकडे सुभाषराव आताशी जागेवाला दुपारपासून राव भांडणं मिटावतोय तर तुम्ही अंगावर जाताच एकमेकांच्या मी माफी मागितली होती ना लय गरम माफी मागितली ही कुणी फाडलं सगळं मी अजून फाडीन फाडाफाडी तुमच्या घरी करा ऐका ह्याच्यात बाळू काय तुम्ही आणू नका आता पण मी तुमची गंमत बघितली तुम्हाला फक्त म्हणा मग सरपंच तरी गप्प बसेल का तुम्हाला कसं काय माहिती नासकाम बाहेर तिथं म्हणलं होतं ती बाळासाहेबांनी सांगितलं जेव्हा म्हणला का तुम्ही बाळासाहेब कोणी सांगितलं यांना माझा मित्र आहे बाबा यो चेअरमन म्हणला नास काम बांधला नाही ते बरे काय काय म्हणायचं कारण म्हणून काय झालं सकाळच्या बोलण्याचा तुम्हाला राग आलाय वहिनींचं काय चुकलं होतं बाळासाहेब सांगा बरं ती बिचारी कामधंदा करते घरी पैसे आणते कुटुंब चालवते तुम्ही बोंबलत नेता काय बिचारीला आणणार आहे की रामभाऊ सुभाषराव प्रयत्न केल्याशिवाय कुठला तरी उद्योगधंदा गावात येऊ शकत नाही ही मी माझ्या पद्धतीने प्रयत्न करतोय तुम्हाला बी कळत नाही सुभाषराव बाळासाहेब म्हणले हा ना की तुम्ही हाणत बसला ना आम्ही नाही आणलं
ह्यांची सोडवत होता आम्हाला फटका बसला जाईल मला तीच म्हणायचंय एखाद्याच्या कोपरात अंधाऱ्या खोलीत मिटवायला जायची कारणच काय? अरे चार चौकात बसा पारा खाली. अरे लाखो लोकांचे मी भांडण मिटवतो, तुम्ही चार चौकाची भांडण मिटले नाही. त्यांच्यामुळे झाला हा गोळ म्हणले बंद खोलीत मिटू. त्याच्यावर नका आणू, तुम्हाला कळत नाही तुम्ही सरपंच आहे. रामभाऊ गरम डोक्याचा सरपंच तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा ही कशावर पिटली की आम्ही तुम्हाला बोलल्यामुळे त्या माणसाला राग आला होता, आमच्या लक्षात आलं होतं. मैत्रीच आहे आमची. मग मला सांगा ना, त्याला कशाला मोकळ्यात फिरवताय? वहिनी नाही तसं तुमच्या नावाने बॉम्बाल आहेत ना, त्याला कमवू द्या ना पैसे. फिरा की ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी फिरा की तुम्ही. सकाळच्याच न्यायला तुम्हाला येऊ आणि मला ऐका चालू कामाला रामभाऊ त्याला घेऊन जाता तुम्ही. पाटील सुभाषराव तुम्ही आता नेलं काय पराक्रम गाजवला होतो तुम्ही? नेताना चांगल्या गोष्टीसाठी. त्यांनी पराक्रम गाजवलाय, त्यांनी पराक्रम गाजवलाय आणि कशाला बुजगावणार इथं उभं केलंय व. आणि मग लग्नाची शेकोटी घ्या तुम्ही एकच कोसाला लावलंय. माझ्या लग्नाचं नाही बघितलं तुम्ही आता मी सरसकार दुखतील बरं का. अरे पण झालं काय तुझ्या लग्नाला कुणी शब्द दिला? यांना मी आता शेवट सोडलं ही म्हणलं तुला एक पोरगी बघितली तीच बापड बोलायला चालली. आम्हाला बघायचं होतं तू सिक्युरिटी प्रामाणिक आहे का काय? तुला लग्नाचं आम्हीच दाखवलं की बाजूला झाला वेळ लगेच. अरे कोण शहाणा आहे मग का मला गणितच कळा ना गावात. आता माझ्या लक्षात आले सुभाषराव, एकाच मिनिटात जर वेळेस तुमची भांडणं गावाची भांडणं तुम्ही मिटवता पाटील, ह्यावेळेस मी मिटवतो. बाळूला माझ्याबद्दल तुम्ही वाकडं तिकडं बोला, तुम्ही बोला, तिथं मैत्री जागृत झाली, तो बोलला. पण एक दुसरी गोष्ट मी मान्य करतो की एवढ्या तेवढ्याने आपण मित्राला सोडतो तो मोकळाच आहे, पण त्याच्या प्रपंचामुळं आपल्या नेहण्यामुळं आपल्या चुकीच्या गायडन्समुळं त्याच्या घरी डोंबाळा होऊ शकतो ही मी आम्हाला मान्य आहे. आणि तुमच्यासारखी भांडणं माझ्यासारख्या तिरात आणि बाळूसारख्यानी भांडणं लावली, तुम्ही भांडता हे मी चुकीचं आहे. हाना म्हणलं की हाणायचं काय करणार ना, 3 वेळा राव धक्का धक्की तुमची झाली. हाना म्हणलं तर तुम्ही एकमेकाला हाणायचं ना, आदेशाचं नाट्य असायची काय गरज होती? बरं मला सांगा, मुळात रक्त गरम असेल लोकांचं रक्त गरम करण्यात काय अर्थ आहे? शी मात्र लाख मोलाचं बोला मग कळत नाही तुम्हाला ते. माझ्या बाळूचंच बरोबर आहे, जे ते आपापल्या जागेवर एकदम योग्य आहे. आता मिटले ना सगळं. आता मिटलं एका गोष्टीवरती. तुम्ही उद्यापासून मोलमजुरी कामाला जायचं आणि संध्याकाळचं किंवा सकाळच मित्र कंपनीत बसायला यायचं, बोलत हिंडायचं नाही. ह्याच्या त्याच्या माग हो ह्याच्या त्याच्यामुळे माझं आणि तुमचं होईल. आपण काय ह्याचं त्याचं कशाला आम्ही दाखवलं MIDC आणतो म्हणून. आतापर्यंत स्वतःने MIDC उभी केली असते. हो शाणे, प्रयत्न केल्याशिवाय कुठला प्रकल्प येत नाही. 21वं वर्ष आहे MIDCचं आश्वासन दिलेलं. जागा देत तुमची जातो ऑस्ट्रेलियात. मला आले काम तिकडे बॅटरीचा फोन आला मला. कसला बॅटरीचा? ए गाड्या आपला गावच बरा, नको ऑस्ट्रेलियात जाऊ, तिथे इंग्रजी शिकायला तो लागत. संजू मरण मिटवली होती बघा. दरवेळेला पोलीस स्टेशनला केस करायला चला म्हणणारा माणूस, त्याने तुमची भांडणं मिटवली होती म्हणले किती राव वाढवून द्यायला नव्हती. माणूस भांडणं मिटवली म्हणजे आश्चर्य आहे. अहो भांडणं मिटवली आणि आज जाऊन सरबत पिरून परत घरात आल्यावर आमचं सरबतच बाहेर निघलं. पण जाऊ द्या सरपंच, कुणाचं ह्याचं त्याचं ऐकण्यानं आपण भांडण केलं. फाटू द्या कपडे फाटू द्या पण मन फाटून देऊ नका. ऐका माफ करा मला, तिथनं पुढे काय भांडण करायची. भाऊ अध्यक्ष बाळासाहेब सुभाषराव तुम्हाला माफी मागून सांगतो, आमचे काय परत भांडण नाही होणार आता, खरंच नाही. आणि कोणाचं ऐकू नका बरं का. भाऊ मी बाउन्सर झाले आता मी रानातलं काम करणार नाही. ए बाउन्सरला रानातलं काम येतंय का हे आधी आपण परीक्षा बघितली पाहिजे. कुणाचा बाउन्सर झालाय? अरे हे भाऊ समोर ना आला तर भीतीपोटी साईडनं माणसं निघून जाते ती. सुभाषराव हो हाय मित्र म्हणजे किती पण मानहानी करू नका. तिथं काय म्हणत होता, कुत्रा भेटता का? तुमची बायको तुम्हाला भेटते का? तुमच्या घरातला अण्णा किंवा गाणाला ठेवायची. पाहुण्याचा पोरगा कशाला बाउन्सर? पाहुण्याचं पोरगच बाउन्सर पाहिजे. पाहुण्याचा पोरगा विश्वासार्ह त्या लायकीच आहे. वापर होतोय तुझा, लग्न जोडणार नाही. आता मी रानात नाही काम करणार. असं करतो हाली इथनं, मग जातो का इथनं? दोन्ही काम करतो. चला आता का माझी बायको घरी नाही तर च्या पाजला असता. जावा आणि भांडू नका. चला सरपंच, चला चला साहेब, उद्यापासून कामधंदा बघायचा आणि मोकळ्या वेळातच मित्र कंपनीच्या द्यायचं. जावा. बाउन्सरशिप कॅन्सल. काय मग बघ बाळू, अरे कोशार भांडते तिथे आपल्या गरीब भावांचे ते काय तू वरून उडी टाक म्हणलं टाक. काय निवड लागा यंदा मेंदू नाहीत लागा. जाऊ द्या पण ह्यात नाही गोष्ट, बिनकामाचा मित्राचा वापर नाही केला पाहिजे. जा वहिनी खावायचा.